कुरुंदवाड शहरात होळीचा सण पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरा करण्यात आला। प्रत्येक घराघरात महिलांनी होळीची पूजा केली। शहराच्या विविध गल्लीत मानाच्या होळ्या उभ्या करून पारंपरिक पूजा करून रात्री होळी पेटवताना तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या होळीचं आयोजन करून अग्नीचं पूजन करून सुख समृद्धीसाठी प्रार्थना केली। तसेच अनेक ठिकाणी होळीनिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। होळीच्या अग्नीत द्वेष, मत्सर, अमंगळ जळू दे, पुरणपोळीचा गोडधोड जेवण जे जीवनात येऊ दे, ते दुःख चिंता नाहीशी होऊ दे, आयुष्य चांगलं, आरोग्य शांतीपूर्ण होऊ दे, अशी प्रार्थना करत कुरुंदवाड शहर आणि परिसरात मंगळवारी हुताशनी पौर्णिमेला होळी उत्साहात पारंपरिक पद्धतीनं साजरी झाली। सायंकाळी घरोघरी व मंडळांनी होळीचं दहन केलं। होळीभोवती शंखनाद करीत 5 प्रदक्षिणा घातल्या। अग्नीला स्मरत जीवनाला नवा आकार येऊ दे अशी प्रार्थना केली। होळीला पुरणपोळी, श्रीफळ अर्पण केलं। काही मंडळांनी पारंपरिकता जपत टिमक्या वाजवत भागातील लोकांकडून शेणी, लाकडं दान स्वरूपात स्वीकारली। मंगळवारी सकाळपासून होळीची लगबग सुरू झाली। कार्यकर्ते होळीसाठी एरंडाच्या फांद्यांची शोधाशोध करीत होते। दुपारनंतर गल्लीबोळातील घराघरासमोर होळीला प्रारंभ झाला। एरंडाच्या फांदीला लागून लाकूड शेणीने रचलेल्या होळीभोवती रांगोळ्या घातल्या। फुलं फुग्याने होळीला सजवलं। नैवेद्य म्हणून पुरणपोळ्या होळीवर ठेवल्या। ज्येष्ठांच्या हस्ते होळीपूजन झाल्यानंतर आबालवृद्धांनी सामूहिकपणे पेटत्या होळीभोवती प्रदक्षिणा घालत शंखनाद केला। सायंकाळनंतर मंडळाच्या होळ्या चौकाचौकात विधिवत पेटवल्या गेल्या। अनेक मंडळांनी पर्यावरण संवर्धन साधत होळी लहान करण्याची सजगता दाखवली। त्यांनी परंपरेनुसार होळी लहान करून पर्यावरणाचा समतोल राखला होता। मंगळवारी आणि बुधवारी होळी आणि धुलीवंदनाचे पारंपरिक सण झाले। मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ।